सगळ्या विद्यार्थ्यांनी असा प्रयत्न केला पाहिजे की जास्तीत जास्त वेळ स्वतः अभ्यास करण्यासाठी घालायचा आहे. कारण आपण फक्त शिकण्याकडे लक्ष देत आहोत. सध्या जर बघितलं तर शिक्षण देणारे मोठे मोठे कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत, आपल्याकडे कॉलेजेस आहेत, शाळा आहेत, त्या ठिकाणी शिकवत आहेत. पण घरी येऊन आपण त्याच्या कितीपत अभ्यास करतोय याच्यामुळं हे आपल्या म्हणजे पेपरचा मोठा पॉईंट ठरू शकतो. त्याच्यानंतर आज जे आपण MPSC, UPSC किंवा दुसऱ्या कोणत्या एक्झाम आहे त्या कॉम्पिटेटिव्ह स्वरूपाच्या आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला MCQ टाईप क्वेश्चन आहेत. तर हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपण नंबर ऑफ MCQ सॉल्व्ह केले पाहिजे. गजानन देवीलाल लहरिया, माजी तंटामुक्त अध्यक्ष तथा माजी उपसरपंच घुसर यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर आसनस्थ व्हावे. कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय डॉक्टर गोपाळ शिवाजीराव चौहान, पालम जिल्हा परभणी, घिसाडी समाजाचा महाराष्ट्रातील पहिला MBBS विद्यार्थी यांना मी विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हावं. तसेच विशेष उपस्थिती माननीय अश्विनीताई मातुरकर, सरपंच घुसर यांना मी विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हावं. माननीय मंगेश भाऊ भिसे, पोलीस पाटील घुसर यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन आसनस्थ व्हावं. माननीय मंगेश भाऊ भिसे, माननीय दादासाहेब कांगटे यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन आसनस्थ व्हावं. माननीय बुद्धप्रकाश गोपनारायण, माजी मुख्याध्यापक यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन आसनस्थ व्हावं. तसेच माननीय वंदनाताई पळसपगार यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन आसनस्थ व्हावं. तसेच आजच्या कार्यक्रमाचे विशेष प्रबोधनकार माननीय नवनाथ गायकवाड सर यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन आसनस्थ व्हावं. राजनीतिज्ञ, लेखक, समाजसुधारक, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, दीनदलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामीच्या शृंखला तोडणारा महायोद्धा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाश सूर्य, तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजासाठी करणारे आणि भारताचे अमूल्य रत्न ज्यांना महामानव म्हणून संबोधले जाते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या दोन महापुरुषांना वंदन करून आज मी माझ्या भाषणात सुरुवात करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीनदलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य दलित लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली आणि तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांसाठी न्याय मिळवून दिला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढे कार्य समाज देशासाठी व दीनदलितांच्या जीवनासाठी केले त्यापेक्षाही जास्त त्यांनी महिलांसाठी केलेले आहे. त्यांनी भारतीय संविधानात महिलांसाठी एक शिक्षणाचा आणि स्वावलंबी जीवनासाठी नोकरी करण्याचा अधिकार मिळवून दिला. महिलांनी पुरुषांच्या बरोबर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालण्याचा अधिकार मिळवून दिला तो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेच नाही तर अनेक समाजकार्य केलेले आहेत आणि आपले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी पण अनेक समाजकार्य केले. त्यांनी 35 कादंबऱ्या लिहिल्या आणि लोकशाहीर ही पदवी मिळवली. त्यांनी अनेक पोवाडे गीते लिहिले. तसेच आपले गुणवंतांचे कैवारी विद्यार्थ्यांना
शिक्षणासाठी प्रोत्साहित करणारे माननीय श्री संतोषभाऊ गोपनारायण हे पण दरवर्षी हा कार्यक्रम राबवून एक समाजकार्यच करत आहे. तर मी त्यांना आणि दरवर्षी हा कार्यक्रम राबवून त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून आम्हा सर्वांना बक्षीस देतात. त्यासाठी मी त्यांना धन्यवाद म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचे एक मावळे होते, त्यांचं नाव बाजीप्रभू देशपांडे. त्यांनीच हे गीत काढलं असं मला वाटते. ते गीत मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे आता. त्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी एक चांगलं हे केलेलं आहे, काय म्हण केलेलं आहे. लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे. बाजीप्रभू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं होतं, पावनखिंडमध्ये ते अडकलेले होते, तर त्यांनी सांगितलं लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. तर मी त्यांच्या आता गीत म्हणणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. माझा जिजाऊची पुण्याई कशी आली हो पडाला, माझा जिजाऊची पुण्याई कशी आली हो पडाला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मायला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मायला. झाला रयतेचा राजा शिवछत्रपती माझा, केला राज्याभिषेक, झाला जगात गाजावाजा, झाला जगात गाजावाजा. करत वाकून मुद्रा हो, करत वाकून मुद्रा हो, करत वाकून मुद्रा हो. मी माझ्या देवाला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मयेला. हाती घेतली तलवार, केला दुष्टाचा संवार. त्या अफजलाचा कोटडा त्यांनी काढीला बाहेर. प्रतापगडाच्या पायथ्याशी, ओ प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे खबर साक्षीला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मायला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मायला. झाला रयतेचा राजा शिवछत्रपती माझा, केला राज्याभिषेक, झाला जगात गाजावाजा, झाला जगात गाजावाजा. करतो वाकून मुजरा हो मी माझ्या देवाला, करतो वाकून मुजरा हो मी माझ्या देवाला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मयेला. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आजचा हा आपला पेबॅक टू सोसायटीचा जो कार्यक्रम आहे, मागच्या 12 वर्षापासून घुसर गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या प्रेरणेने आपण हा कार्यक्रम दरवर्षी घेत असतो. या वर्षीच्या कार्यक्रमासाठी आपल्याला जे पाहुणे लाभले त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला आल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. तर मित्रहो, हा जो कार्यक्रम आहे हा आपल्या गावातील मुलांना प्रेरणा मिळावी व त्या प्रेरणेतून ते भारताचे मोठे नागरिक व्हावे, हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे. मी काल गावातून ज्यावेळेस फिरलो, साधारण 4 तास मी काल गावातून फिरलो, तर मला एक आशादायी चित्र असं आपल्या समाजात दिसलं. मला काही विद्यार्थी, काही तरुण जे आहेत, कोणी आईस्क्रीमचा त्यांनी बिझनेस सुरू केला, काही युवकांनी आपला दुधाचा बिझनेस सुरू केला. आणि सांगावं असं वाटतं की आपले जे पागृत भाऊ आहेत त्यांच्या मुलीशी ज्यावेळी मी संवाद साधला त्यावेळेस तिने UPSCमध्ये तिचं करिअर करावं, अशा प्रकारचा मला एक विश्वास आपल्या घुसर गावातील तरुण तरुणीमुळे मला दिसायला भेटला. सर जे बोलतील ना ते सगळं ऐकायचं, बरोबर की नाही. आता आपण काय करायचं, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेऊयात, बरोबर. आता तुमचेच मित्रमैत्रिणी, आपण त्यांचं गुणगौरव करूया, कौतुक करूया, बरोबर की नाही. सगळे टाळ्या वाजवतील.
श्री संतोष गोपनारायण सर, मॅडम व परिवाराने मला या ठिकाणी आमंत्रित करून माझा मानसन्मान केला आणि मला तुमच्यासोबत संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. तर याच्यानंतर मी तुम्हाला माझ्याविषयी काही सांगतो. तर मित्रांनो, पालम तालुक्यातील जे 10-12 गावं आहेत त्या ठिकाणी माझे आईवडील हे लोहार काम करतात. म्हणजे एका गावाहून दुसऱ्या गावाला जाऊन तर लोखंडाचे जे शेतीचे अवजार आहेत ते बनवण्याचं ते काम करतात. मला एकूण 5 भावंड आहेत आणि माझं 1ली ते 10वीपर्यंत शिक्षण आहे ते आमच्या गावातील प्राथमिक शाळेतच झालेलं आहे. ती शाळा मराठी मीडियम शाळा होती. त्यानंतर जे 1ली ते 10वीपर्यंत मी काही फार हुशार विद्यार्थी म्हणून नव्हतो. त्यानंतर 10वीला गेल्याच्या नंतर ज्यावेळी मला माझ्या परिस्थितीची जाणीव झाली, जे आईवडील होते त्या ठिकाणी मला 2 ऑप्शन त्यांनी ठेवलेले होते. एक तर त्यांनी सांगितलं होतं की तू आम्हाला त्या ठिकाणी आपला जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न कर किंवा चांगला अभ्यास करून शिकण्याचा प्रयत्न कर, असे 2च मार्ग माझ्या समोर त्यावेळी ठेवलेले होते. तेव्हा मी अभ्यास करण्याचा जो मार्ग होता तो अंगीकृत केला आणि फुल अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी 10वीला तुम्हाला माहीत आहे की बीजगणित, भूमिती, विज्ञान वगैरे, भूगोल इतिहास सर्व विषय होते. ते सर्व विषय मी त्या ठिकाणी तोंडपाठ केले होते. त्यामुळं 10वीच्या परीक्षेत मला चांगले मार्क मिळाले. 10वीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळाल्यानंतर ज्यावेळी मी आमच्या शाळेत गेलो आणि काही नातेवाईकांनी सुद्धा मला सल्ला दिला की तू एक डॉक्टर होऊ शकतो. आणि त्याच्या अगोदर मी कधीही डॉक्टर होण्याचा विचार केलेला नव्हता. तिथून पुढं जी माझी डॉक्टर होण्याची जर्नी चालू झालेली आहे ती आजपर्यंत चालू आहे. तर मी त्या ठिकाणी लातूरच्या दयानंद सायन्स कॉलेजला ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्याच्या नंतर तिथं ज्यावेळी मी कॉलेज करायला लागलो तर त्यावेळी त्या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे की 11वी आणि 12वीला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असे 3 विषय शिकवले जातात आणि या 3 विषयावर आपल्याला पुढं नीटची परीक्षा द्यायची असते. तर ज्यावेळी मी तिथे कॉलेजला गेलो तर त्यावेळी मला पहिला 1 महिना काहीही समजत नव्हतं. त्या ठिकाणी सगळ्यात मोठा जर माझ्या समोरचा ट्रबल होता तर तो म्हणजे इंग्लिशमध्ये होता. सगळे लेक्चर्स वगैरे इंग्लिशमध्ये होत होते पण ते काही मला जास्त समजत नव्हतं. तर मी ठरवलं की अभ्यास कसा करायचा होता. तर मी सगळ्यात पहिल्यांदा माझी इंग्लिशची व्होकॅब्युलरी वाढवण्याचा प्रयत्न केला. फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र, जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी, अशा पद्धतीने सर्वप्रथम इंग्लिश शब्द पाठ केले, व्होकॅब्युलरी वाढवण्याचा प्रयत्न केला आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचा अभ्यास चांगल्या पद्धतीने चालू केला. तर जे आपण आता ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्यावेळी शहरामध्ये जातो त्यावेळी त्या ठिकाणी आपल्याला दोन्ही ठिकाणी संघर्ष करावा लागतो. एक तर शैक्षणिक संघर्ष हा प्रत्येकासाठी कॉमन आहे. गरीब आणि श्रीमंत असा कोणताही व्यक्ती शैक्षणिक संघर्ष करत नाही. परंतु जो आर्थिक संघर्ष आहे तो मात्र विद्यार्थ्याला वैयक्तिक करावा लागतो. आणि त्या ठिकाणी ज्यावेळी पैशांची मला अडचणी येत होत्या तर मी ठरवलं की जॉब जॉईन करण्यासाठी मी प्रयत्न केले आणि लातूरच्या विश्व सुपर मार्केटला मला त्या ठिकाणी जॉब सापडला. माझा कॉलेजचा जो टायमिंग होता तो सकाळी 7 ते दुपारी 12पर्यंत होता आणि त्याच्यानंतर मी ज्यावेळी रूमवर यायचो तिथून पुढं 2 वाजता त्या ठिकाणी विश्व सुपर मार्केटमध्ये जायचो. संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत काम करायचो. तिथून पुन्हा जेवण करून 8 वाजता रूमवर गेल्यानंतर अभ्यासाला बसायचो, अभ्यास करायचो. दररोज सकाळी कॉलेजला जायचो. तर अशा पद्धतीनं त्यावेळी ते संघर्षातून अभ्यास करत होतो. आणि असं नाही की मला खूप सारे मार्क पडायचे, खूप वेळा खूप कमी मार्क पडायचे. 11वीला मला आठवतं आहे की मी एकाही वेळेस 300 मार्काच्या पुढं त्या ठिकाणी जाऊ शकलो नव्हतो. परंतु जे म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आपण जेवढे जास्तीत जास्त MCQ सॉल्व करू, जेवढं जास्तीत जास्त स्वतःसाठी वेळ देऊ, अभ्यासासाठी वेळ देऊ, तेवढा त्या ठिकाणी फायदा होतो. जर आज आपण जर विद्यार्थी बघितले तर त्या ठिकाणी जे दोन्ही पण करण्याचा प्रयत्न करतात, एकतर कॉलेज करण्याचा प्रयत्न करतात आणि क्लासेस करण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. परंतु दोन्हीच्या या सांगड घालत असताना त्यांना स्वतःला अभ्यास करायला अजिबात वेळ भेटत नाही. त्यामुळं सेल्फ स्टडी हा जो एक महत्त्वाचा फॅक्टर आहे तो बहुतांश विद्यार्थ्यांचा होत नाही. आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी असा प्रयत्न केला पाहिजे की जास्तीत जास्त वेळ स्वतः अभ्यास करण्यासाठी घालायचा आहे. कारण आपण फक्त शिकण्याकडे लक्ष देत आहोत. सध्या जर बघितलं तर शिक्षण देणारे मोठे मोठे कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत, आपल्याकडे कॉलेजेस आहेत, शाळा आहेत, त्या ठिकाणी शिकवत आहेत. पण घरी येऊन आपण त्याच्या कितीपत अभ्यास करतोय याच्यामुळं हे आपल्या म्हणजे पेपरचा मोठा पॉईंट ठरू शकतो. त्याच्यानंतर आज जे आपण MPSC, UPSC किंवा दुसऱ्या कोणत्याही एक्झाम आहे त्या कॉम्पिटिटिव्ह स्वरूपाच्या आहेत.
त्या ठिकाणी तुम्हाला MCQ टाईप क्वेश्चन आहेत. तर हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपण नंबर ऑफ MCQ सॉल्व्ह केले पाहिजे. आणि मेन प्रॉब्लेम जो आहे तो फिजिक्स अवघड आहे हा प्रॉब्लेम नाही आहे, तर त्या फिजिक्सची जी लँग्वेज आहे, क्वेश्चनची लँग्वेज आहे ती आपल्याला समजत नाही आहे. तर क्वेश्चनची लँग्वेज सुद्धा समजण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला MCQ सॉल्व्ह केल्यानंतर तो सुद्धा प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतो. बायोलॉजी आणि केमिस्ट्री सुद्धा तेच आहे. आपण जेवढे जास्त नंबर ऑफ MCQ सॉल्व्ह करू त्या ठिकाणी तेवढा जास्त फायदा होईल. आणि सेल्फ स्टडी रिव्हिजन सुद्धा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आपण काय अभ्यास करतोय रिव्हिजन केलं पाहिजे. त्याच्यानंतर असं करून आपल्याला अभ्यास तर फायनली करावाच लागणार आहे. आणि असं काही नाही की खूप बुद्धिमान विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात. आपण गावखेड्यातले मुलं सुद्धा खूप अभ्यास करून खूप मेहनत करून मेहनत याच्याशिवाय दुसरा कोणताही ऑप्शन नाही. आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्यावेळी करिअर करण्याचं ठरवलेलं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. अभ्यास करावाच लागेल. अभ्यास केल्यानंतर या ठिकाणी खूप आयुष्यात प्रगती करता येते. त्याच्यानंतरचा मित्रांनो, ज्यावेळी मला नीटमध्ये चांगले मार्क पडले आणि चांगले मार्क पडल्याच्या नंतर त्यानंतर ॲडमिशन माझं मेडिकल कॉलेजला होणार आहे असं मला समजलं. आणि त्यानंतर डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये माझा नंबर लागल्याच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी ॲडमिशनला पैसे लागणार होते, परंतु ते माझ्या घरून मी थोडेफार जमवले आणि आमच्या गावातील डॉक्टर्सना भेटलो. त्यांनी मला थोडीफार मदत केली आणि नांदेडच्या डॉक्टर जोंधळे सरांना मी भेटलो. जोंधळे सरांनी मला वैयक्तिक मदत केली आणि दीपक कदम सरांचा नंबर दिला. दीपक कदम सर हे नांदेडमध्ये आंबेडकरवादी मिशन म्हणून एक संस्था केंद्र चालवतात. त्या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत 150च्या समोर विद्यार्थी IAS IPS केलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळतं. गरीब आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना अधिकारी करण्याचं मोठं काम सर करत आहेत. तर ज्यावेळी मी सरांना भेटलो तर त्यावेळी मी असाच सामान्य अवस्थेत केलेलं होतं. माझे अंगावरचे कपडे वगैरे आणि ते माझी सगळी वेशभूषा पाहून सर खूप भावूक झाले. सरांनी त्यावेळी मला 2 ड्रेस घेऊन दिले, बॅग घेऊन दिली, एक चांगला शूज घेऊन दिला आणि जी माझी कॉलेजचं ॲडमिशन थांबलेलं होतं पैशांसाठी तर मला संतोष गोपनारायण सरांचा नंबर दिला. संतोष गोपनारायण सरांनी मला एका तासाच्या आत 50,000 रुपयांची त्या ठिकाणी मदत केली आणि माझं ॲडमिशन घेण्यासाठी मला मदत झाली. आणि त्यामुळे मी माझं जे फर्स्ट इयरचं ॲडमिशन होतं ते त्या ठिकाणी घेऊ शकलो. आणि कॉलेजला गेल्याच्या नंतर सुद्धा सरांनी माझी पुढची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु मी आमच्या कॉलेजचे रजिस्ट्रार श्री प्रमोद गुरुड सरांना भेटलो आणि त्यांनी मला त्या ठिकाणी हॉस्टेल मेसमध्ये सुद्धा मोफत ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळं मला म्हणजे फार अडचणीचा पुढे गेल्यानंतर सामना करावा लागला नाही. तर मित्रांनो, ज्यावेळी आपण थोडासा संघर्ष करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तर त्यावेळी कोणीतरी दीपक कदम सर भेटतात, कोणतरी संतोष गोपनारायण सर भेटतात आणि कोणतरी प्रमोद गुरुड सरांसारखे सुद्धा सर त्या ठिकाणी भेटून आपल्याला सहकार्य करण्याचा प्रयत्न करत असतात. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्यांच्या मनात जे शहरामध्ये आपण ज्यावेळी शिकायला जातो त्यावेळी अत्यंत न्यूनगंड आपल्या मनात असतो. मी ज्यावेळी कॉलेजला जायचो त्यावेळी ते माझे कपडे वगैरे बघून भरपूर मुलं असायचे, परंतु मी कॉलेज करत गेलो आणि आपल्या मनामध्ये निगेटिव्ह थॉट अजिबात येऊ द्यायचे नाहीत. जरी मार्क कमी पडले तरी सुद्धा येणाऱ्या भविष्यात सुद्धा आपल्याला चांगले मार्क पडू शकतात. आपल्या मनात नेहमी पॉझिटिव्ह विचार राहिलेला पाहिजे आणि जेव्हा कठीण प्रसंगातून जात असतो तेव्हा संघर्ष हा आपला साथीच असतो. आपल्याला कुठेतरी काम करायचंय, काहीतरी करून त्या ठिकाणी प्रयत्न करून कोणत्याही परीक्षेत यश संपादन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि विद्यार्थ्यांनी असं मनात ठेवलं पाहिजे की आता मला याच्या वाचून पर्याय नाही. जर याच्या वाचून पर्याय नाही म्हणजे ही माझ्यासाठी एक खूप मोठी संधी आहे आणि या संधीचा उपयोग मी जास्तीत जास्त चांगला कसा करू शकेल असा विचार त्या ठिकाणी आपण केला पाहिजे. आता इथं किती मुलांना बक्षिसं भेटलेत हातावर करावर. याच्यातल्या भरपूर मुलांना आता सरांनी बक्षिसं दिले आणि ज्या मुलांना नाही भेटले त्यांना सुद्धा या अशा प्रकारच्या कार्यक्रमातून प्रचंड प्रेरणा मिळेल आणि ज्यांना बक्षीस भेटलेत त्यांनी सुद्धा आता याच्याहून पुढं आणखीन चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्याची सुद्धा या ठिकाणी गरज आहे. तर मित्रांनो, आपल्या देशामध्ये आज सुद्धा आपल्याला शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आपल्या देशाचं जे राज्यघटना आहे त्यामध्ये जे कलम 45 आहे त्यामध्ये सक्तीचं आणि निशुल्क शिक्षण असा तो कायदा आहे, परंतु आज सुद्धा अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो. पुढील काळात
शिक्षण सरळ करण्यासाठी आपल्या सरकारने त्या ठिकाणी मुलींना मोफत शिक्षण देण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे. मुलींनी त्याचा सुद्धा लाभ घेतला पाहिजे. आणि जे आपल्या देशात किंवा जे आता आपण पाहतोय या ठिकाणी जी समोरची महापुरुषांची लाईन आहे, ही सर्व महापुरुष हे अत्यंत संघर्षातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वर आलेले आहेत. त्यामुळं प्रतिकूल परिस्थितीला घाबरू नका. मी गरीब आहे किंवा वगैरे कारण आपल्या यशातील अडथळ्यामध्ये येऊ शकत नाही. आपण गरीब आहोत तर त्या आपल्या गरिबीला आपली शक्ती बनवून प्रयत्न करण्याचा म्हणजे कार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संकटे जरी आपल्याला संकट आले तरी आपण जेव्हा संकटातून जात असतो तेव्हा पुढं अधिक चांगल्या पद्धतीनं त्यातून बाहेर निघत असतो. त्यामुळं त्या ठिकाणी संघर्ष करावा लागेल आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला मेहनतच आपल्या आयुष्याचं एक समाधान आहे. आणि इथून पुढं भविष्यामध्ये एक चांगला डॉक्टर होण्याचा माझा प्रयत्न राहील. मला माहीत नाही की सरांनी माझा या ठिकाणी एवढा सन्मान केला, मी त्याच्या योग्य आहे की नाही, पण येत्या भविष्य काळामध्ये चांगला प्रयत्न करून या सरांनी जो सन्मान दिला त्यासाठी पात्र होण्याचा 100% प्रयत्न करेल, एवढा विश्वास मी तुम्हाला देतो. आपण सर्व एवढ्या पाण्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्ही माझं ऐकून घेतलं याबद्दल आपले आभार मानतो. पुन्हा एकदा संतोष गोपनारायण सर मॅडम व परिवारांनी मला या ठिकाणी बोलून माझा सन्मान केला आणि मला आपल्यासमोर व्यक्त होण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. शेवटी एवढंच सांगेल, बाबासाहेबांचा एक संदेश आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मोठं होण्यासाठी काय करावं लागतं? नाही, पहिल्यांदा जेवावं लागतं. तुम्ही पोटभर जेवता का? मग का बरं गालं बसलेले आहेत तुमचे? मस्त जेवायचं आणि मग आपण वयाने मोठे होणार. पण मोठे लोक व्हायला आणखी काय करावं लागतं? हां, व्हेरी गुड, आपल्याला शिकावं लागतं. तर मी पण खेड्यातून आलो आहे. माझ्या गावात 4थ्या वर्गापर्यंत शाळा आहे. तुमच्या गावात कोणत्या वर्गापर्यंत आहे? हां, म्हणजे माझ्या गावापेक्षा तुमचं गाव मोठं आहे. मी पहिल्या वर्गात वर पास झालो होतो. वर पास माहीत आहे का? एका विषयात नापास झालं तर ते पुढच्या वर्गात ढकलायचे आणि वर पास म्हणून दुसऱ्या वर्गात टाकायचे. मी कोण्या विषयात नापास झालो हे माहीत नाही नव्हतं. मग कसा बसा 10वीला 39.5% 39.5 माहीत आहे? 40% पण नाही, एवढे घेऊन 10वी पास झालो. नंतर 12वी केलं, MA केलं, MSW केलं आणि मग आता मी कलेक्टरच्या वरच्या लोकांना शिकवतो. कलेक्टर SP कसं व्हायचं यासाठी 6 लाख विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलं. आणि आता तुमच्या जिल्ह्यातले अनेक अधिकारी माझे विद्यार्थी आहेत. मेडिकल, इंजिनिअरिंग, IIT सगळीकडे माझे विद्यार्थी आहेत. मी काय करतो ते सांगतो. आता सगळीकडे कुठे जायचं असेल तर अभ्यासासाठी काय पाहिजे? मनाची एकाग्रता. आणि तुम्ही सगळे विद्यार्थी खूप हुशार आहात, हे माहीत आहे का? सगळे पहिला वर्ग किती लोक पास झाले? हात वर करा. हां, तर पहिला वर्ग पास झाले म्हणजे सगळेच हुशार आहात तुम्ही. तुम्ही जगातले कोणतेही वर्ग पास होऊ शकता. फक्त ती भाषा आली पाहिजे. ती भाषा आली पाहिजे. दुसरी गोष्ट, सगळेच हुशार असतात मी म्हटलं तर मग काही लोक म्हणतील सर नापास होणारा मुलगा हुशार आहे का? तर मी म्हणेल हो, तो अत्यंत हुशार असतो. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, नीट उत्तर द्या. नापास होणारा मुलगा आणि मेरिटचा मुलगा दोघंही पिक्चर पाहायला गेले तर पिक्चर कुणाच्या जास्त लक्षात राहील? मग हुशार कोण? हां, सरळ गणित आहे. ज्याच्या लक्षात राहतं तो हुशार, नाही का? मग नापास होणारा नापास का होतो? दुसरा मेरिटमध्ये काय येतो? तर यांच्या मनाची एकाग्रता वेगवेगळी आहे, नाही का? म्हणजे एकाची अभ्यासावर आहे, दुसऱ्यांची मस्त्या करण्यावर आहे. तुमच्या घरातल्या टीव्हीमध्ये घाणेरडं चित्र दिसते, नाही का? म्हणून तुमचा टीव्ही खराब झाला का? नाही, त्याचं चॅनल खराब आहे. तर तुम्हाला जिथे चांगलं पाहायचं असेल त्या ठिकाणी ते चॅनल एकाग्र करावं लागेल, नाही का?
मग तसंच तुम्हाला मनाची एकाग्रता उत्तम केली तर तुमच्या अंतर्मनामध्ये तुम्ही, मी आज काही गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या सांगणार आहे प्रयोगाच्या माध्यमातून. तुमच्या अंतर्मनात 9 पट शक्ती जास्त असते. आपल्यापैकी 8वीच्या वरचे किती लोक हात वर करा? ओके, गुड. 12 वर्षाच्या वरचे. तर फक्त आता पाहायचं, तर मी संमोहन तज्ज्ञ. आता तुम्हाला संमोहनच माहित नाही, नाही का? तर संमोहन म्हणजे काय तुम्हाला तरी माहिती आहे का ताईंनो? तर संमोहन काय आहे, थोडंसं वेल क्वालिफाईड लोक पण आहेत तिथे, अशिक्षित लोक आहेत, त्यांना कळेल असं सांगतो की मंत्रतंत्र नाही, मोहिनी विद्या वगैरे असं काही नसतं. आपलं मन एखाद्या मोहामध्ये पडणं याला संमोहन सुद्धा म्हणतात. याला मोहन निद्रा म्हणतात, याला तंद्रावस्था म्हणतात. इंग्लंड डिक्शनरीमध्ये ट्रान्स म्हणतात, अमेरिकन डिक्शनरीमध्ये हिप्नॉसिस म्हणतात. आणि माझ्या अनेक मेडिकल कॉलेजेसला वगैरे कार्यक्रम झालेले आहेत. KM नायर, नायर डेंटल सायन्स, आणि भारतभर बाहेर देशामध्ये 2684 कार्यक्रम केलेत मी. आणि तुम्ही तो प्रकार बघता आहात, याची तिकीट असते. आत्ता माझा 24 आणि 25 ऑगस्टला रायपूरला कार्यक्रम आहे, तर एका माणसाला 2 आणि 3,000 रुपये तिकीट आहे. आता तुम्हाला हा कार्यक्रम पाहायचा का? फुकट मिळणार आहे. ठीक आहे, मग आपण सहकार्य कराल तर आपण चांगला करू. या अकोल्यामधूनच मी सुरुवात केली होती. मी 13 वर्षे इथं सामान्य रुग्णालय, जिल्हा रुग्णालयामध्ये सर्व्हिस केली आणि आता पूर्ण भारतभर जातो. पुण्यामध्ये यशदा नावाची एक संस्था आहे, जी तिथे IAS IPS ऑफिसर लोकांना ट्रेनिंग दिलं जातं. होण्याआधी सुद्धा आणि झाल्यानंतर तिथला मी 2 वर्षे फॅकल्टी म्हणून काम केलं. मी ट्रेनिंग दिलं त्या लोकांना. आणि आपल्या जिल्ह्याचे आता जे कमिशनर वगैरे आहे, आम्ही सोबत काम केलं. पोलीस कमिशनर आहे, त्यांना आम्ही ट्रेनिंग दिलं, नाही का? तर तुम्हाला मी काही गोष्टी महत्त्वाच्या सांगणार आहे. संमोहन माहिती नाही आणि पैशाने लोक यासाठी येतात की ज्यांना समजतं खूप चांगलं, ते लोक पैसे देऊन सुद्धा येतात. आता आपण खेड्यात मी का आलो? संतोष आमचा विद्यार्थी आहे एका काळाचा, नाही का? संतोषची खूप इच्छा होती की सर माझ्या गावी यावं. 2-3 वर्षापासून मागं होता येतो. मी इथे अकोल्यात असताना आता मला इथं आल्यावर आठवलं. आणि आता मी पुण्यात सेटल झालोय. पुण्याहून आलो तुमच्यासाठी, म्हणजे म्हणून ऐकावं आणखी. तर संमोहन काय? ही मनोवैज्ञानिक प्रक्रिया आहे. हिला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता आहे. आणि 25 नोव्हेंबर 2003चा गव्हर्नमेंटचा GR आहे, याचा उपयोग आणि प्रचार आणि प्रसार करावा म्हणून. त्यामुळे तुमच्यापुढे शास्त्रीय माहिती देणार आहे. माझ्याकडे काय जगातल्या कोणत्याही व्यक्तीकडे कोणती दैवी शक्ती चमत्कार नाही. दुसरा भाग, आपल्यापैकी काही लोकांना मी संमोहित करणार आहे. आता ह्या खुर्च्या कशाला आहे? मी काहीच करणार नाही, मी फक्त बोलणार आहे आणि तुमच्यापैकीच काही लोक संमोहनात जाणार आहे. तर कोण जातील संमोहनात? संमोहनात जाण्याकरता 3 गोष्टींची गरज आहे. विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या. तुम्ही माझा कार्यक्रम नीट ऐकला तर तुमचे फक्त आत्ता जेवढा अभ्यास केला तेवढाच अभ्यास केला तर 5% मार्क्स वाढतील. आणि 10वीचे किती लोक हात वर करा? 5% जर तुम्हाला 10वीत मार्क्स वाढले तर किती लोक पुढे जाणार तुम्ही ओव्हरटेक करून? किती लोक तुमच्या डाऊन जाणार, खाली जातील? सांगा पाहू. 10-15 हजार विद्यार्थी तुमच्या 1% मार्क्स वाढला तर 4-5 हजार विद्यार्थी डाऊन जातात. मी तुम्हाला त्याच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे. तुमच्या अंतर्मनात जी शक्ती आहे, तुम्ही जे आता जे काम करता ते तुम्हाला 9 पट पद्धतीने करता येतं. ठीक आहे, त्याचा उपयोग कसा करायचा? मी आता सकाळपासून इथे आलोय. पुण्याहून मी इथं गावाकडे आलो. सकाळी इथून निघालो, 2.5 तास एका ठिकाणी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिष्ठानमध्ये व्याख्यान देऊन मी इथपर्यंत आलो. पुन्हा कंटिन्यू बोलतो आहे. मी पण एक सामान्य माणूस आहे. मला एक जास्त काम करता येतात, तुम्हालाही करता येईल. ते तंत्र मी सांगणार आहे तुम्हाला. तर जे लोक प्रामाणिक इच्छा आहे संमोहनात जायची, तेच लोक संमोहनात जाऊ शकतात. काही लोक म्हणतात यांना संमोहनात टाका, त्यांना टाका. तसं नाही. प्रामाणिक इच्छा असेल तरच या अवस्थेत जाता येतं, अन्यथा नाही. ही मनाची नैसर्गिक अवस्था आहे. दुसरी गोष्ट, आपल्या मनाची एकाग्रता पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, ग्रहण करण्याची क्षमता पाहिजे. तर प्रामाणिक इच्छा, मनाची एकाग्रता असेल तर मेंदू तंद्रावस्थेत जातो. आणि मग मी नाचा म्हटलं की नाचतात, गा म्हटलं की गातात. छान मनोरंजन होणार आहे तुमचं. तिसरा भाग आहे, संमोहनात गेल्यावर मी नाचा म्हटलं की नाचतात, माझ्या आज्ञेचं पालन करतात महिला, पुरुष, नाही का, मुलं, मुली. मग काही लोक म्हणतील सर तुमच्या आज्ञेप्रमाणे मुलं, मुली, महिला वागतात, मग यांच्याकडून काही अनैतिक प्रकार, गुन्हे करून घेता येईल का? बिलकुल नाही. संमोहन अवस्थेत सुद्धा संस्काराच्या बाहेर मनाविरुद्धचं कोणतंही काम होत नाही. म्हणजे एखादी महिला संमोहित झाली
आणि तिला नाचायचं नाही, मी जबरदस्ती नाचवण्याचा प्रयत्न केला तर ही या अवस्थेतून बाहेर येईल. एखादा मुलगा समोनात गेला आणि त्याला म्हटलं चाकू घे, पुढच्याचा मर्डर कर, तर नाही करणार, तो थांबेल किंवा या अवस्थेतून बाहेर निघेल. त्यामुळे संस्काराबाहेर कोणतंही काम करून घेता येत नाही. काही लोक म्हणतात पळवून नेतात, लुटतात. आता पळवून नेणं शक्य असतं तर आमचे 200 लोकांपैकी एक तर बदमाश असू शकेल ना, मग तो इथे येईल का? नाही, तो मुंबईला जाईल, एक दिवस एका हिरोईनला पळवेल, दुसऱ्या दिवशी दुसरीला पळवेल, तो धंदा करेल. पळवून नेता येत नाही, लुटता येत नाही. त्यामुळे डोक्यातनं प्रश्न काढून टाका. मनाविरुद्धचं गुप्त माहिती, काही काही लोक म्हणतात गुप्त माहिती काढेल, बिलकुल काढणार नाही. तुमची इच्छा असेल तरच तुम्ही बोलणार, अन्यथा नाही बोलणार. त्यामुळे अनैतिक कामं, चुकीचे कामं होत नाही. आणि काही लोक म्हणतात संमोहनात जाणारे व्यक्ती कमी बुद्धीचे असतात. तसं नाही, हुशार लोकच फार लवकर संमोहित होतात. माझे मेडिकल IMA मेडिकल कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेज, IITला माझे प्रोग्राम झाले. सगळीकडे जे लोक स्टेजवर येतात जवळपास सगळे हुशार लोक संमोहनात जातात. तुमच्यापैकी सगळ्यांना संमोहनात जाता येईल. याचे फायदे काय ते समजून घ्या. यामुळे आपल्यापैकी कोणाचं अर्ध डोकं दुखतं का? हात वर करा. अर्ध डोकं, मायग्रेन ज्याला म्हणते, आयुष्यात दुखणार नाही. एक आता तुम्हाला नाही जायचं संमोहनात, पण मी तुम्हाला मदत करेल. ओके, तुम्हाला BP शुगर आहे का कोणाला? यावर नियंत्रण करता येईल. किती लोकांना वजन कमी करायचं? हां, आता मात्र महत्वाचा भाग, वजन कमी करण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. हां हां, पर्सेंटेज वाढवायचे त्यासाठी उपयोग होईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, जे लोक संमोहनात जातील त्यांचं आयुष्यात डोकं दुखणार नाही, त्यांचं वजन आपोआप कमी जास्त होईल. माझं वजन 19 किलो वाढवलेलं आहे. इथे मी जेव्हा अकोल्यात सुरुवातीला लागलो होतो 43.5 किलो वजन होतं, आता 63 किलो वजन आहे. ठीक आहे, आणि माझं वजन 28 वर्षापासून एवढंच आहे. वजन वाढवणे, कमी किंवा कमी जास्त करण्यासाठी संमोहन एक प्रभावी माध्यम आहे. माझा आता दुबईला तुमच्या आंबेडकर मिशनच्या माध्यमातून प्रोग्राम झाला, बँकॉक पटायला जाऊन आलो, आणि भारतभर आत्ताच मागच्या 4 महिन्यामध्ये राजस्थानमध्ये जयपूर, पंजाबमध्ये जालंधर, झारसुगुडा म्हणजे ओडिसा, आणि इंदोरमध्ये 4 प्रोग्राम मी 3 महिन्यामध्ये जवळपास 4 शो केलेत. आणि हे सगळे तिकिटांचे शो आहेत. लॉयन्स रोटरी जेसिसला 6 करोड रुपयाचं कलेक्शन दिलेलं आहे. तर तुम्ही अत्यंत भाग्यवान, लकी आहात की संतोषमुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचलो. ठीक आहे. माननीय नवनाथ गायकवाड सर हे वेळात वेळ काढून इथे आलेत व घुसरवासियांना आपले प्रबोधन केले, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच गुणवंत विद्यार्थी इथे एवढा वेळ उपस्थित होते त्या विद्यार्थ्यांचेही मी आभार मानते.